मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीदरम्यान राज्यात पीक विम्याचा बीड पॅटर्न लागू करण्याची मागणी केली। यामुळे बीड पॅटर्न चर्चेत आला। मात्र प्रत्यक्षात या पॅटर्नचा फायदा बीडच्या शेतकऱ्यांपेक्षा शासनालाच अधिक होत असल्याचे आकडेवारी सांगते। या पॅटर्ननुसार जिल्ह्यात 2020 मध्ये विमा कंपनीला 134 कोटी, शासनाला 534 कोटी नफ्यापोटी मिळाले, तर प्रत्यक्षात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त 4 लाख शेतकऱ्यांपैकी अवघ्या 20,000 शेतकऱ्यांना केवळ 13 कोटींचा विमा मिळाला आहे। हंगाम 2020 मध्ये बीड जिल्ह्यातील 4,32,000 शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता। त्यापैकी पीक विमा कंपनीने 13 कोटी 46 लाख रुपये म्हणजे 20,000 शेतकऱ्यांना हा विमा वाटप केलेला आहे। आणि बीड पॅटर्ननुसार यातील 625 कोटी रुपये शासनाला जाणार आहेत आणि 159 कोटी रुपये कंपनीला जाणार आहेत। हे सर्व पैसे त्यांचे खिसे भरणार आहेत। शेतकऱ्यांचा नरडीचा घोट घेऊन हा बीड पॅटर्न जर राबविणार असाल तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून आम्ही या राज्यातील सरकारला शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम या 2021 मध्ये बी बियाण्या खतासाठी हे सर्व पैसे मदत म्हणून आम्ही मागत आहोत, अशी आम्ही मागणी करत आहोत। बीड पॅटर्न बद्दल पुन्हा एकदा जरूर राज्यकर्त्यांनी विचार करावा। भारतीय कृषी विमा कंपनीला एक खात्री देण्यात आली किंवा तुमचे पैसे नुकसान भरपाई झाली तरी तुम्हाला 20% नफा राहील, या पद्धतीनं हे धोरण घेतलेलं आहे आणि हेच धोरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करावं अशी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाकडे मागणी केलेली। यामध्ये शेतकऱ्यांना कसलाही फायदा होणार नाही हे याच वर्षी बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम आल्यानंतर कळालेलं आहे की शेतकऱ्यांनी जे भरलेले पैसे आहेत, हप्त्याचे पैसे आहेत, हे शेतकऱ्यांचे बुडालेले आहेत। राज्य सरकारनं याच्यामध्ये कसलाही नुकसान भरपाईची रक्कम दिलेली नाही, केंद्रानेही त्याचा वाटा काही शेतकऱ्यांना दिलेला नाही। आणि आज तरी धनंजय मुंडेचा हा जो शेतकरी लुटीचा नवा पॅटर्न आहे हा अशा पद्धतीनं समोर आलेला आहे आणि हाच पॅटर्न अजित पवार असतील, अशोक चव्हाण असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे सरकारला सुचवू इच्छितात। सरकारचा फायदा होणारा हा पॅटर्न हा का शिफारस केली जाते हे मात्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळत नाही। ही अशी या बीडच्या पॅटर्नची परिस्थिती आहे। शेतकरी सांगतात बीड पॅटर्न अस्तित्वात आला खरा, मात्र यामुळे शेतकऱ्यांचं काही भलं झालं नाही। त्याचीच माहिती सांगणारा हा खास रिपोर्ट।